हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बघू शकता आज आपले कोंबडी फुटून उतरले. चिवचिवाट चालू आहे. अद्याप तिला उचललेलं पण नाही आपण. बघू शकता किती अंडी पिल्ली काढलेत वगैरे. अद्याप आहेत 5-6 अंडे आहेत. आज काय आपण तिला उचलणार नाही, संध्याकाळून उचलू. आणि बघू शकता हे बघा सर्व कशी गँग आपली साईडला येऊन राहिली बघा. हे बघा. आणि आणखीन एक आपली एक कोंबडी फुटून उतरलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवतोय मी. ही पहिल्यांदाच कोंबडी फुटून उतरलेली आहे, म्हणून ती जरा या करते. बघू शकता तिच्याकडे पण पिल्ली आहेत मस्त गोंडस. पण तिने पिल्लं वगैरे 7च काढले, कारण पहिल्यांदाच बसलेले ती व्यवस्थित बसलेलं वगैरे नव्हती, म्हणून तिने 7च वगैरे पिल्ली काढले आहेत. तर ठीक आहे, 7 तर 7 पहिल्यांदा काढले तर काही हरकत नाही आहे. बघू शकता आणखीन पण आपल्या कोंबड्या काही कुबवणे बसलेले आहेत. हे बघा याच्यामध्ये पण किती अंडे आहेत, 3, 6, 3, 3, 9 याच्यामध्ये आहेत. ही आपली इथे काली कोंबडी बसलेली, हिच्याकडे पण 16-17 अंडी आहेत. आणि हिच्याकडं पण गलांडी कोंबडी आपली, हिच्याकडे पण 17 ते 18 अंडी आहेत. आणखीन एक कोंबडी आपली हे ती दाखवते तुम्हाला मी. हे बघा हे टायराचा जुगाड वगैरे केलेला आपण. हे बघा ही कोंबडी आहे, हिच्याकडे पण बघा एवढी सर्व अंडी आहेत, भरपूर आहेत. मोजू शकता तुम्ही. 3, 3, 6, 3, 3, 9, 3, 4, 12 आणि 3, 15 अंडी हिच्याकडे आहेत. बघू शकता. आता आपण पिल्ल्यांच्या पार्टिशनमध्ये जाणार आहोत. ते बघा जुगाडू पद्धत एकदम साडीचा बनवलेला आहे आपण. तर बघू शकता याच्यामध्ये स्क्रॉल करून आतमध्ये आपल्याला यायचं आहे. तर याच्यामध्ये आता आपली सध्या तर 35 पिल्लं आहेत. काय 2 दिवस वगैरे लक्ष नव्हता माझा, तर खूप अशी पिल्लं कमी झालेली आहेत. 40 टोटल पिल्ले होती आपली. तर याच्यामध्ये आता 35 आहे. 5 पिल्ले आपली दगावलेली आहेत. तर बघू शकता हा पूर्ण असं आपण साईटून नेट वगैरे आणि जालं लावलेलं आहे. बघू शकता. आणि खालून कवलं लावलं जाया नको म्हणून. हे बघा हे असं पूर्ण साडी लावून जालं वगैरे लावून आपण छोटंसं बनवलेलं आहे. आणि ही त्यांना बसण्यासाठी छोटीशी रूम बनवलेली आहे आपण. बघू शकता उंदीर वगैरे खूप येतो ना, त्याच्यामुळे हे सर्व जुगाड करावं लागतं. हे बघा कसं कुरतडून टाकून ना आतून पिल्ले घेऊन जातो. तर पिल्ल्यांची क्वालिटी बघू शकता तुम्ही. ये 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 हे बघा. साईज वगैरे एकदम बेस्ट आहे. आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतील आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा आपण याच्यामध्ये पाणी मारलेलं, त्याच्यामुळे त्यांना घोण वगैरे काय सापडले तर ते घोण घेऊन फिरतात. बघा कसं एकामागे एक त्यांचं चालू आहे व्यवस्थित आहे. ठीक आहे, चालतंय तेवढं काही या विषय नाही त्यांना. बघू शकता तिथे आपण कण्या टाकल्यात आज त्यांना, आणि गहू टाकल्यात, भरडलेलं नाही. आणि पाण्यामध्ये आपण त्यांना टेट्रासाइक्लिन पावडर आणि लिव्हर टॉनिक असे 2 वस्तू आपण त्यांना पाण्यामध्ये दिलेले आहेत. हे लिव्हर टॉनिक आपण त्यांना पाण्यामध्ये टाकलं आहे, आणि एक दुसरी वस्तू ही आहे का ती आपण टेट्रासाइक्लिन, हे आपण 2 वस्तू टाकतो. आणि मेन गोष्ट म्हणजे अशी आहे का आपल्या पिल्लांना आपण एकही लस वगैरे केलेलं नाही. बघू शकता तुम्ही एकही पिल्ला आपला दगावलेला नाही. फक्त एकच कंडिशन आहे का मुंगूस आणि उंदीर आणि घार वगैरे शिकरा ह्यांच्यापासूनच आपले पिल्ले दगावतात, नाहीतर आपणला पिल्लू एकही दगावत नाही आहे. बघू शकता क्वालिटी पण एकदम, एक पण पिल्ला असा झुंजरले नाही काय नाही, एकदम व्यवस्थित आहे, टवटवीत आहेत आणि इकडे तिकडे मस्तपैकी फिरतात. बघू शकता. आपली व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.